नमस्कार लाडक्या बहिणींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद करणार नाही असं जे आहे बुलढाण्यामध्ये जे आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जे आहे जाहीर केलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता की बुलढाण्यामध्ये महिला भगिनींच्या सक्षमीकरणासाठी महायुती सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला विरोधकांनी कितीही खोडा घालण्याचा प्रयत्न केला तरी ही योजना आम्ही सुरूच ठेवणार आहोत. तुम्ही आम्हाला बळ दिले तर या योजनेचा निधी 1,500 रुपयावरून 3,000पर्यंतही वाढ नेऊ, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुलढाण्यात 40,000हून अधिक उपस्थित असलेल्या लाडक्या बहिणींना आश्वस्त केले. बुलढाणा शहरातील शारदा ज्ञानपीठच्या मैदानावर आयोजित मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या भव्य संवाद मेळाव्यास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, पालकमंत्री दिलीप वळसे पाटील आदी अगदी उपस्थित होते. मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले की लाडकी बहीण योजना 1 कोटी महिलांना लखपती दीदी करण्याचा संकल्प फडणवीसांनी सुद्धा केला. त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की महाराष्ट्रात 1 कोटी महिलांना लखपती दीदी करण्याचा संकल्प आहे. लाडकी बहीण योजनेवर विरोधी पक्षांनी प्रश्नचिन्ह उभे केले पाहिले, पण 1,07,00,000 बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले. 2 कोटी लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ देण्याचा निर्धार आहे. निवडक लाभार्थी महिलांना विरोधक योजनांचे धनादेश यावेळेस वितरित करण्यात आले. या कार्यक्रमापूर्वी मान्यवरांच्या हस्ते शहरात उभारलेले विविध महापुरुषांचे स्मारक लोकार्पण करण्यात आले. त्याचबरोबर तुम्ही बघू शकता तर मुख्यमंत्री माझी लाडकी योजना जे आहे हे बंद नाही होणार आहे असं जे आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी जे जाहीर केलं आहे बुलढाण्यामध्ये. ठीक आहे, तर आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. लाडकी बहीण योजनाबद्दल वेळोवेळी अपडेट तुम्हाला देत राहणार आहे. आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.